दादा दादा एंजॉयमेंट कुठे एंजॉयमेंट 100 क्रॉस टाईम कमी आहे खूप टाईम कमी आहे महाराजांचा आज दिवसभर नुसतं धावतोय फक्त धावतोय नमस्कार मंडळी मी सुजल सुरेश खराडे तर आज आपण चाललो आहोत चिपळूणमध्ये गुहागर तालुक्यामध्ये स्पेशली अंजनवेल गावात तर ह्या सिरीजचा हा 5वा पार्ट आहे म्हणजे जर्नी ऑफ चिपळूणचा तर चला पुढे अजून काय काय होतं तुम्हाला दाखवू आणि त्याचं गाव दाखवू मित्राचं माझ्या स्पेशली माझ्या मित्राच्या गावी जातो मी आज तर बघूया पुढे काय काय होतं आहे मग चला मग चला तुम्हाला प्रश्न पडला असेल मी स्टार्टिंगला नारळ का दिला हा पाठचं कारण मी तुम्हाला लास्टला सांगेल तर व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्ही तर बघूया पुढे अजून काय काय होतं आहे आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा गाडीचा एकच आरसा आहे कारण का एक आरसा घरी आहे कारण का तो लूज पडलेला म्हणून तर काढून ठेवायला मी तर बघू एक आरसाने काम चालवतो आपण तुम्हाला माहिती आहे मी किती मोठा रायडर आहे सुखमय प्रवास चालू आहे पुढे हां चला आता फक्त बॅग प्रेस न हो म्हणजे बॅगेत सामान आहे तर गाईज आता बघ ना इकडे राईट साईडला आणि आहे ना लेफ्ट साईडला चिपळूण आहे आणि माझ्या गावातून अंदाजे आपलं माझ्या मित्राचं गाव आहे 70 किलोमीटर 70 किलोमीटर म्हणजे विचार करा फर्स्ट टाईम एवढं सोलगाड करतो आहे ते पण 70 किलोमीटर आणि सीन असं आहे की मी एकटा आहे आज म्हणजे माझे भावंड आहेत ना म्हणजे दर्या सर तो जरा बाहेर गेला आहे म्हणून सध्या त्याला घ्यायला जमलं नाही तर माझी तर फाटते आहे कारण का फर्स्ट टाईम एवढी गाडी लांब नेतो आहे तर बघूया कसा प्रवास होतो आहे तुम्हालाही दाखवू काय काय होतं आहे माझ्यासोबत आणि आहे ना मला आता माझ्या मित्राच्या गावाचं सनसेट बघायचं आहे काहीही करू कारण का त्याचं गाव आहे ना समुद्रकिनारी आणि समुद्रकिनारचं सनसेट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की फास्ट असेल आणि तर बघूया पुढे काय काय होतं आहे तर व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्ही आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला मग कॅमेरा नको पडत फक्त मला भीती वाटते कॅमेऱ्याची तर कॅमेरा जर पडला तर माझं आता मला कापेल खरं कॅमेरा पडू शकत नाही काय पण करा कारण तुझ्या पापावर या कॅमेरा पडू नको देऊ तेव्हा कॅमेरा पडू नको देऊ बस एवढंच तुझी मेहरबानी माझ्यावर ओके सर्वांना घाई लागली आहे पण मला काही नाही लागले कारण का मला काय बोलतात मला एकदम शिस्तीत जायचं गावात मित्राच्या म्हणजे ना पडायचं आहे ना काय व्हायचं आहे कारण का माझी तिथे पडलं ना मी मुंबईचं मला तिकडे मारेल एवढी मला गॅरंटी आहे कारण मला कॉन्फिडन्स आहे म्हणजे मम्मीवर कारण का मम्मीला मी सांगितलं नाही कुठे जातो आहे म्हणजे सांगितलं की जवळपास आहे पण मम्मीला माहीत नाही की ते गाव 70 किलोमीटर लांब आहे हे बघा थार काय दिसते आपली व भारी आहे आयचे डिलक्स बरं काही स्पीड एकदम काय कॉन्स्टंट आहे 40-50 कारण का तुम्हाला स्पीड तर दिसणार नाही कारण का हे बघा दिसतंय का हे दिसतंय भाई आयचे डिलक्स आहे भाई मामाची गाडी आहे मामाची गाडी फुल नडतोय मी नडतोय कुठे घेऊन फिरतोय मामाची गाडी तर गाईज हा व्ह्यू तर बघा काय मस्त आहे खूप मजा येते गाडी चालवायला खूप मजा येते
दिसतोय आणि काय गाडी त्याला मजा येते. हाय हाय बघा. आणि या साईडला अरे हा रोड बघा गाईस, रोड काय भारी वाटतंय. रोड आई ग. हलू नाहीच. अशी स्पीड वाढवायची नसते, फक्त स्ट्रेट रोड दिसला तरच वाढवायची असते, लक्षात ठेवा. हां, आता मी चांगला रायडर आहे. आता रोड बघा, रेड सिग्नल दिसतंय म्हणून आता आरामात चालवायची. कारण का मी इकडे फर्स्ट टाईम येतोय ना, म्हणून मला एक्सपिरियन्स नाही म्हणजे इकडला रोडचा, म्हणून मी हळूहळू चालवतोय गाडी. नाहीतर थोडीशी फास्ट चालते तर काय घरवाले बघतील, बघू रे. जाऊन आलो मी आता. ट्रिप होईल सक्सेसफुल. काहीच पेट्रोल पंप भेटला आहे. पेट्रोल हाय की तिथल्या साईडने टाकतो. इथे करू ना. दा झाले हा. तर किती लांब आहे अंजनवेल तरी. हां ओके. हां 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 मित्राकडे. हां हां इकडेच ना. इथं इथं चला चला. हां तर गाईज आता मी ना एका आजीला ना लिफ्ट दिली आणि तिने मला सांगितलं आहे की इथून एंजलवेल अंदाजे किती 3 तास. म्हटलं काय आजी तुम्हाला काय माहीत नाही नीट. त्याला 3 तास म्हणजे पागल माणूस. एवढा 3 तास मध्ये जायचं म्हणजे खाऊ नये त्याला. मी तर कंटाळेल. हां 3 तास. मी बोललो आजी सॉरी आजी 1 तासात डन. हां माहिती आहे रायडिंग बघून समजलं. येला काय ना नीट जातो आता. बघू देवाच्या कृपेने लवकर बसू आणि तुम्हाला सनसेट यामध्ये ट्राय करून मी नक्की ट्राय करेन. खूप भारी सनसेट आहे इकडला. ये स्ट्रेट रोड लेफ्ट मला हो थोडी स्पीड वगैरे आहे अंदाजे. हां येस येस. येस बेबी येस. 15 नगर देवघर. अरे देवघर माझ्या मामीचं गाव आहे. मामीच्या गावी पुढे आलो. हो हो जरा प्रगती होते. एक गाव सोडून एक गाव पुढे पुढे जातो. आणि आज समोर तो व्ह्यू इकडला व्ह्यू बघा वरचा. काय मित्रांनो ही ग्रीनरी बघते ग्रीनरी.
काय भारी वाटते माहिती काढतो ते पावसाळ्यात तर अजून मजा आहे, अजून मजा आहे. स्ट्रेट रोड ना स्पीड ब्रेकर नाही, मस्त गार गार हवा. चहाचं दुकान शब्द चहाचं भेटत नाही. चहा 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 चहाचं दुकान चहाचं दुकान चहाचं दुकान काय गावत नाही यार. कुठे गेलं चहा 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 चहा. राईट हां ओके ओके थँक्यू. हां किती लांब आहे भावा मित्रा, तुझं गाव कुठे आहे श्रेयस? त्याला ट्रॅफिक कसली लागली आता यार. थांब किधर चला मैं किधर चला जाने कहाँ मैं फिसल गया अरे फिसल गया ये तूने क्या किया. किधर चला मैं किधर चला जाने कहाँ मैं किधर चला. मला नाही टाकायचे किती वाटतं. तू काका एंजन वेल कुठे आहे? एंजन वेल इकडे का? हां चालेल. काही परत हा रोड बघा. नागचिक रोड पण एंजन वेल आहे ना खूप लांब आहे खरं. मला असं वाटतं लगेच पोचेल मी 2 तासात, पण त्याला पोचलंच नाही. आता पोचलो नाही अजून टाईम आहे. अरे यार बघूया पुढे काय होतं अजून. कुठे आलो आपण बघू आता सध्या, समजा माहीत तर नाही केला रोड. जातोय रपारप अजून. चलकी अजून खूप लांब आहे अजून एंजन वेल. गाईस आता आम्ही पोचलो आहे एंजन वेलला. म्हणजे असं पोचलो तर नाही फाट्यावर असं वाटतंय. काकी एंजन वेल कुठे आहे? एंजन वेल नाही माहीत. लेफ्टला ना इकडे ना. थँक्यू. हां खाली फिरशील पाण्यात ना. मग दिसा वरतून काय बोलतो. व्हिडिओ काढ. चालेल मग टाईम भेटेल तेवढा. आपला कोण घर आहे का तिकडे ओळखीचा? मला चार्जिंग लावायचं आहे. किती लावायला ते ओळखीचे आहेत ना. मग तू राहतो कुठे? ना बघ ना यार ओपन कर ना प्लीज यार काय कर प्लीज काय कर ना प्लीज काय कर. कुठे स्ट्रेट कुठे पण आत नाही जाऊ शकत नाही. काय बोलतो फक्त. अरे यार एवढं मी आलोय. तर मित्रांनो फायनली आहे ना आम्ही पोहोचलो इकडे. कुठलं मंदिर आहे?
कालकेश्वर नावाचं मंदिर आहे. तर इकडे ना लाईट हाऊस होतं, लाईट हाऊस ते बंद झालं. काय नशीब आहे, ते 5 वाजता ओपन म्हणजे 5 वाजेपर्यंत ओपन असतं रे. हां 5 वाजता. आणि लक नाही. अरे एवढं गाव आतमध्ये यायचं, एवढं गाव कंटाळ. ओपन आहे ना हे मंदिर. मस्त मंदिर तर मंडळी हे मंदिर आहे कालकेश्वरचं ना. कालकेश्वरचं मंदिर आहे बघा. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. या व्ह्यूसाठी एवढं रडलो आहे ना मी. आणि हा व्ह्यू बघा गाईज, हा व्ह्यू बघा. अजून खालून बघायचं काय दिसतो. आणि तिकडे तो पॉईंट आहे ना, तिकडे जायचं आहे आम्हाला. जाऊया ना. आणि हे बघा ओपी यार, ओपी काय दिसतंय गाईज. आता आम्हाला सनसेट बघायचं आहे म्हणून आम्ही धावत जातो आहे. ऑप्शन नाही आहे कारण का आम्हाला टाईम नाही, कारण का आम्ही लेट पोचलो आहे. तर चला गाईज, आम्हाला व्ह्यू बघायचा आहे म्हणून आम्ही धावतोय. आणि गाईज पोचलो आम्ही, हे पोचलो आहे. आणि हा व्ह्यू बघा. आणि आता मगाशी ना आपण तिकडे होतो आणि आता आपण इथे आलो आहे. आणि दरी म्हणजे मित्र दाखवतो आहे. आई ग आईला काय व्ह्यू आहे तो. जावे पुढे ना. गाईज आपल्या इथे लाईट हाऊस बघायचा होता पण टाईम झाला 5चा टाईम आहे. लास्ट 5चा टाईम आहे. आणि हा व्ह्यू तर बघा. कुठल्या बाजूचा. अंजनवेल. तर मंडळी आता आपण डॉल्फिन पॉईंट कॅप्चर केला आहे. आणि आता कुठे जायचं आहे. गोपालगड. गोपालगडवरून सनसेट बघायचं ट्राय करतो आहे. आणि आता धावायला लागेल. चल बाबा धाव. कारण का आपल्याला टाईम कमी आहे, खूप टाईम कमी आहे. चला. आणि तो कालकेश्वरचा मंदिर आणि हे लाईट हाऊस आणि हा व्ह्यू. तर मंडळी आता आपण ना गोपालगडच्या बाजूला आलो आहे. आणि मला समजलं की इथे किल्ला पण आहे एक. हा बघा, हा गोपालगड नावाचा किल्ला आहे. आणि आता मी दुसरा काय आता समजा आता पहिला डॉल्फिन पॉईंट झाला आणि आता गोपालगड झाला आहे. आणि आता परत आम्ही सनसेट बघायला आलो आहे कारण का तिकडून आम्हाला अजून म्हणजे मुमेंट्स कॅप्चर करायचे होते, पॉईंट्स. तर आता हा सनसेट बघू इकडून. आणि हा सनसेट बघा. हा एक काय दिसतोय निवांत. आणि हा माझ्या मित्राचं गाव आहे. काय बोलू एवढं त्याचं चांगलं नशीब आहे. माझं पण चांगलं नशीब आहे. माझ्या घरासमोर आपलं खाडी आहे, वाशिष्ठी खाडी. ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. आणि आता खाडीचं टोकावर. हा खाडीच्या टोकावर म्हणजे समुद्रकिनारी. खाली जायचं नाही तेच दगड समोर. हां दगडे बसून सनसेट वाता. अरे परत चालला. परत नको जाऊ. तर मित्रांनो आता ना आम्ही शेअरचं गावी आलो आहे. तुम्हाला माहिती असेल, आता व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. तर इथे असं झालं आहे की काय एक्सप्लोर करू. म्हणजे आता पहिला आम्ही डॉल्फिन पॉईंट केला, नंतर इथे आम्हाला समजलं गोपालगड आहे पाठी, त्यानंतर हा सनसेट पॉईंट हा बघा हा. आणि ही समुद्र किनारपट्टी आहे पूर्ण इथून ते इथपर्यंत. आणि हा खाडीचा एरिया आहे. म्हणजे इथेच माझं पुढे गाव आहे. म्हणजे किती अंदाजे किती 30 किलोमीटर असेल ना. 30-40 किलोमीटर आतमध्ये गाव आहे. खाडीने गेलो तर तिथं बोटीने. आणि 4 तास परत सनसेट जातो आहे. अरे यार. तर मित्रांनो जाम मजा आली. म्हणजे एवढे पॉईंट एक्सप्लोर करत ना. आता उद्या बघू काय करू. उद्या काय करायचं आहे. उद्या बोटीने जायचं मच्छी पकडायला. उद्या बोटीने जायचं आहे मच्छी पकडायला. आणि मेन पॉईंट मला पोनी नाही. टेन्शन नको, डॉल्फिन आपले आहेत. आया बोलतोय डॉल्फिन बघायला जाऊया सगळं जाऊया पण पाण्यात नको. कारण का पाण्यात भीती वाटते. कारण का मला पोनी नाही. आणि हा समुद्र किनारपट्टा असा आहे ना की भीती वाटते. बघूनच भीती वाटते. चांगलं वाटते असं दृश्य समोरून मला चांगलं वाटतं. पण जेव्हा आपण आतमध्ये जाऊ तेव्हा अशा लाटा येतील ना. तिकडे लाटा बघा बापरे. तर चला मग आता श्रेयसच्या घरी जाऊ. आणि आम्ही डायरेक्ट इकडे या पॉईंटला आलो आहे. तर आता श्रेयसचं घर गाठायचं आहे. आता बघू त्याचं घर किती लांब आहे इथून. अरे हां आता गोपालगडला जायचं आहे. हा बघा गोपालगड किती सुंदर दिसते. आता ना आपण गोपालगडच्या एंट्रीला आलो आहे. हे बघा
एंट्री नाही मग म्हणजे एंट्री भिंत तुटले म्हणून. हां म्हणजे ते भिंत होती. हां ओके. आणि गाडी आतमध्ये का जाते? अरे बापरे. पण आता असं गोल फिरून यायचं. इकडे आंब्याचा धंदा. मोठी स्टोरी. तर मित्रांनो आता मी ना वरती जातो आहे किल्ल्यावर. पायटाने बघा. पायटाने पायटाने. किती मोठी असतील. हो ना. आणि इकडे समोर पॉईंट आहे तुम्हाला दाखवतो. आज दिवसभर नुसतं धावतो आहे मी, फक्त धावतो आहे. पॉईंट महाराजांचा ध्वज. आणि हा सूर्यास्त. आणि मगाशी आपण तिकडे होतो आणि इथे आलो आहे. मित्र आता मला त्याचं गाव दाखवतो आहे, ते पण किल्ल्यावरून. हे बघा. आणि याच्या स्वागतासाठी बँजो असतोय. इकडचं गाव आहे कॉर्नरला. आणि हे बघ खालीच माझं घर आहे. कुठे? तिथे खाली. इकडे काय बोलतो आईज. आणि हे तिकडे पुढे आम्ही राहतो. 40 किलोमीटर लांब असेल बोटीने अंदाज. 4 तास अंतर. हां तर चालतोय. काय विहीर ना? हे महाराजांच्या काळातली विहीर. एकदम परफेक्ट तरासले. हो तलाव पुढे. त्याला पुढे. इथे आणि काहीच कोण बोलतं चांगली गाडी हवी. आई ही बघा, ही गाडी बघा HF डिलक्स हिरो होंडा. काय चालवली आहे माहिती आहे मी, एवढा लांब फर्स्ट टाईम आलो या गाडीला घेऊन. आणि 7 तर दिली, एक आरसा नाही तरी पण बेस्ट आहे बेस्ट. एवढी 7 दिली, आता पुढे पण 7 दे बस झालं एवढंच ना रे. तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे घरी याच्या. आणि आहे ना इकडे जवळपास ना बड्डे म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे. तर आता त्या ॲनिव्हर्सरीला मी जाणार आहे. म्हणजे मी कोणा ओळखत तर नाही पण जाणार आहे. तर बघूया पुढे. आणि रोटो वाचतोय मग जायलाच पाहिजे. चला मग. फुल मजा. मंडळी आता जेवणाची वेळ झाली आणि काकीने आहे ना, काकीने शिंगला गेलाय. कॅडबरी आपलं आठवण. काय शिंगाला? हा म्हणजे मच्छी फर्स्ट टाइम. 5 विकेट. तर बघू. 14 ओव्हर आज हरणार आहे. चांगले काकींचा तर चव आहे. आणि हा माझा मित्र. काय बोलतोस? हा का पाहुणचार चांगला करतो तुझा. चांगला होतंय. आता बघू पुढे काय होतंय. तर चला मग. तर मंडळी आता आपण आहे ना श्रेयसचं गाव कव्हर करतो आहे. म्हणजे तुम्हाला गाव दाखवतो कारण का आम्ही काल रात्री पोचलो तर जास्त काय कॅप्चर करता आलं नाही. तर आज तुम्हाला गावातला व्ह्यू दाखवतो.